पाथरी नगरपरिषद घोटाळा कोणी केला, बाबाजानी की सईद खान टीमने, लोकांना कळेना। नगराध्यक्ष व नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांना जाब विचारत आहे बाबाजानी दुरानी आणि बाबाजानी यांना जाब विचारत आहे सईद खान। या दोघांच्या भांडणात फसणार की काय पाथरी नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी की? आपण पाहत आहोत पाथरी दर्पण न्यूज। संपादक अयूब खान। आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी आमदार सईद खान यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा करताना सांगितले की आम्ही हिशोब देऊ, पण अगोदर तुम्ही हिशोब 243 लाखाचा हिशोब द्या, तुमची अटक नक्की पक्की। तुम्ही अटक होणार, तुमचे सर्व घोटाळे, बाबा टावर, हमीदा टावर, लक्ष्मीनगर, लिंगायत समाज, शमशानभूमी असे खूप घोटाळे निघणार। सर्व पुराव्यांसहित बोलायला मी काय हवेत नाही बोलायचो, सगळे पुरावे माझ्यापाशी आहे। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही दिलेले आहे। सगळा दूधचं दूध आणि पाण्याचं पाणी समोर येणार। आणि थोडं थांबा, पुढच्या आठवड्यात अजून एक पत्रकार परिषदेत घेऊन आम्ही जे काही घोटाळे आहेत ते काढणार आहोत। जागा निवडून आले, बागर साहेबांची जागा आली, आमचे भाऊ लाने भाऊ बिनविरोध मागे जिल्हा मध्यवर्ती बँकेला निवडून आले, मी 2 जिल्ह्यामधून निवडून आलो। हे सर्व आमचे कार्यकर्त्यांची मेहनत होती, जे कार्यकर्ते ताकदीने आमचे पाठीशी उभा होतो, जे मेहनत माझ्या कार्यकर्त्यांनी केली त्याचा फळ मला दिला आणि एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो। 40 वर्षाचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा, जे मी शपथ घेतली होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवील आणि त्याच्यानंतर विधान परिषदची माझी पुढची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद सुरू करेल आणि एकनाथ शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानंतरच माझे नगराध्यक्ष, नगरसेवक, उपाध्यक्ष यांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जे शब्द आम्ही त्यांचा बसविला। 4 दिवस, आज 5-6 दिवस झाले ते मुलीचं ऑपरेशन आम्ही केलं। ते मुलगी आज जिवंत आहे। 2.5 किलोचा गोळा त्याच्या हाड कशी निघाला, असे क्रिटिकल ऑपरेशन धोबी आहे, इथे ते छिद्र होतं त्यांच्या मुलीचं, 6 लाख रुपये लागले, असे क्रिटिकल ऑपरेशन आम्ही केले। आज 35 वर्षापासून आता इथले माजी आमदार, त्यांना एक जलन झालेली आहे। त्यांना जलन काय झालेली आहे की सईद खान आमदार कसं झाला, यांचा भाऊ नगराध्यक्ष कसा झाला, तिसरा भाऊ मार्केट जिल्हा मध्यवर्ती बँकचा बिनविरोध आला, यांनी आमच्या विरोधात फॉर्म भरला, याला निवडणूक पण लढता आली, स्वतः जाऊन फॉर्म विड्रॉल केला। त्यामुळे आमची भावाची वय किती, 27 वर्ष, त्याला माहित आहे। त्यांच्या मुलाला आमच्या भावाला पाडला, त्यांच्या मुलाला आमच्या भावाला नगराध्यक्षला पाडला। आता त्याला वाटला मी माझी आमदार लहान पोरातून कशाला पडायचा म्हणून घाबरून जाऊन फॉर्म काढला आणि आमच्या भावाची जागा बिनविरोध केली। हे कशामुळे घडला? आम्ही प्रामाणिकपणे गोरगरिबाची सेवा करतो, गरीबाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी। बघा माझ्याकडे रोज किती लोक येतात, सगळे लोकांना भेटायचं काम आम्ही करतो, सगळे लोकांचे प्रश्न मिटवायचं काम आम्ही करतो। आता पाथरी मतदारसंघात हे कशामुळे घडला सगळ्याला सांगायची गरज नाही। विकासाच्या माध्यमातून गोरगरिबापर्यंत आम्ही पोहोचलो। आता हे उपोषण करायले कशासाठी करायले? आम्ही 243 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, या भ्रष्टाचार त्यांचा 35 वर्षाचा काढलेला एकनाथ शिंदे साहेबांना दिलं मी आणि याचं रिऑडिट करायला मी। जे नगरपालिकेत भ्रष्टाचार झालेला आहे 35 वर्षापासून, आज बघा इंदिरानगरची सिलिंग जमीन आज 2-2.5 एकर सिलिंग जमीन पाथरीची, सगळे ते नगराध्यक्ष होते, त्यांची पत्नी नगराध्यक्ष होती, त्यांचा पुतण्या नगराध्यक्ष होता, त्याच्यानंतर त्यांचा मुलगा नगराध्यक्ष होता। 243 एकर 243 नगरपालिका। अरे जेव्हा तुम्ही 8 कोटी 11 लाख रुपये म्हणता तर 35 कोटीचा हिशोब 8 कोटी 11 लाखच्या हिशोबाने किती व्हायला मग तुमच्याकडे? कुठे गेले पैसे ते सांगा ना। आता शाळेच्या ते म्हणते सचिव म्हणते बसून आमचा काय नाही, आमचा द्या। अरे तू 1,23,00,000 रुपये एरियस उचलला, ते कुठे आहे? त्याचा तुला पत्र आलंय, गुन्हा दाखल करा आणि त्याच्यावर तुम्ही जे भरती केली त्याच्यावर गुन्हा दाखल करा। अरे शाळेचा सगळा बोगस कारभार केला तू आणि तिथं बसून म्हणतो का तू 1,23,00,000 रुपये खाल्ले तू? आम्हाला माहिती नाही, पत्र आलं नाही, हे पत्र शासनानं दिलंय ना तुला अटक करायचा। तू हे सांग ना आधी, शाळेमध्ये काय घोळ केला, नगरपालिकामध्ये काय घोळ केला? लक्ष्मीनगर त्याच्यामध्ये पण त्यांच्या मुलांना ते जागा विकली। हमीदा टावरची जी जागा आहे ते त्यांच्या मालकीची जागा नाही, पण त्यांनी इलिगल पद्धतीने सरकारी जागेवर हमीदा टावर बांधला। त्याचे पण पुरावे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिले, त्याच्यावर पण कारवाई होणार आहे। त्यांचा बाबा टावर इलिगल आहे, हमीदा टावर इलिगल आहे। मी सगळ्यात मेन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे माणसाचा जे उदय झाला जेव्हा हे पाथरीत आले, भाले काकाला माहित असेल, यांच्याकडे 36 एकर जागा होती, आज यांच्याकडे 1200 एकर जागा आहे। कुठून आली आहे 1200 एकर जागा? कुठून आली? मांडू इच्छितो की
गेल्या 35 वर्षाची सत्ता झाल्यानंतर या पातळीतल्या जनतेनं ठरवलं की आपल्याला बदल पाहिजे. बदल यासाठी पाहिजे होता की ती जी सत्ता जी राज्य करत होती तर हे कुठंतरी जनतेला वाटलं की आता हे थांबायला पाहिजे आणि आपल्याला आता बदल करायचा. आणि इतक्या दिवस नेतृत्व नव्हतं. सईद भैया खानच्या रूपानं एक आश्वासक नेतृत्व मिळालं आणि यावेळेस जनतेनं ठरवलं की नेतृत्व आपल्याला एक आश्वासक मिळालंय आणि सईद भैयावरती विश्वास ठेवून या पातळीतील जनतेनं बदल केला. गेल्या अनेक वर्षाची जी सत्ता होती ती सत्ता बदलली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आसिफ भैया खान यांना त्या ठिकाणी निवड केली. शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आणि जनतेला अपेक्षित होतं की आता बदल घडावा आणि त्याच पद्धतीनं नगराध्यक्षाच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आणि सईद भैयाच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. अगदी 21 डिसेंबरचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता नगराध्यक्षसोबत मी होतो, मला अजूनही आठवतं, फार काय काळ झालेलं नाही, की आम्ही 5 वाजता शहराची पाहणी केली आणि शहरामध्ये कचऱ्याचे ढीग ठिकठिकाणी साचलेले होते. तर त्यानंतर तात्काळ पाथरी शहरामध्ये 2 JCB लावल्या, 15 ते 20 मोठे मोठे वाहन लावले आणि या शहरातले सर्व कचऱ्याचे ढीग उचलून घेण्याचं काम केलं. त्यानंतर या नगरपालिकेचं कामकाज हातात घेतल्यानंतर सर्वप्रथम आम्ही जे नगरपालिका आहे, आमदार आहेत, आमदार त्या ठिकाणी सभागृहामध्ये काम करतील, मतदारसंघाचं काम करतील, पण जी नगरपालिकेचं जे ऍक्च्युअल काम आहे, जे खरोखर लोकांना अपेक्षित काम आहे, ही नगरपालिका जी आहे ही स्वच्छता, पाणी पुरवठा, दिवाबत्ती आणि घरकुल आणि त्याचबरोबर दैनंदिन जे लोकांच्या गरजेचे काम आहेत हे नगरपालिकेच्या माध्यमातून होतात आणि त्यालाच नगराध्यक्षांनी आणि आम्ही सर्वांनी प्राधान्य द्यायचं काम केलं. आम्ही काम चालू केलं. त्यानंतर आम्ही पाणी पुरवठ्यामध्ये सरकारमध्ये पण एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद आणि माझ्या कार्यकर्त्याची ताकद त्याच्यामुळे बँकेत निवडून आलो. तो बाबाजानीला झोपेमध्ये बी सईद खानच दिसायला, एवढं ते सईद खानच म्हणायला इतकं देवाचं नाव घेतलं तर तू स्वर्गात जाईल, देवाचं नाव घे मतदारपुण्यात, माझं नाव घेऊ नको. पाडला, नगरपालिकेला पाडला, बँकेत पाडला, आमदारकीला माझ्या विरोधात जंगक पछाडलं तिने, तरी मी 83 मतांनी निवडून आलो. 35 वर्षात कोणी इतके मतांनी निवडून आलं, मी निवडून आलो. गोर गरिबांना इतके उभा लोक आहे, तुमच्या इमानदारीनं सांगा आरोग्याचं काम कोणी करते? आज तक कोणी आमदार खातं बाबाजानीनं केलं का? जोरात सांगा, करतो का नाही मी? गोर गरिबाचं खरं नेता कोण आहे? का बाबाजानी आहे? कोण आहे का नाही? पाथरीमध्ये पाणी व्यवस्थित यायला का नाही? स्वच्छता व्हायली का नाही? जोरात सांगा जरा.